ओम शांती. आज 23 तारखेची बाबांची महावाक्य पाहण्याच्या अगोदर आपण काल खूप सुंदर चावी आपल्याला भेटली होती बाबांच्याकडून. ती आपण सगळ्यांनी खूपच अनोखी अनमोल चावी मेरा बाबा काल दिवसभर नक्कीच त्याचा वापर केला असेल. मंत्र मेरा माझा बाबा वापरला असेल आणि आपण खूप चांगले अनुभवही केले असतील. ही चावी आपल्याला तिसरा नेत्र मनबुद्धीचे दरवाजे खोलण्यासाठी खूपच मदतगार ठरते. मेरा बाबा आणि ही कमालीची चावी मेरा बाबा जीवनमध्ये हर मुश्किलला आसान करते, असंभव कार्य संभव करते. ही चावी अशी आहे की जर तिला तुम्हाला व्यवस्थित वापरण्यास यायला लागलं तर मात्र आश्चर्यजनक अनुभव आपल्याला जीवनामध्ये यायला लागतात. म्हणूनसाठी जेव्हा आपण मेरा बाबा माझा बाबा असं म्हणतो तेव्हा आपल्याला एका सेकंदामध्ये सर्व समस्यांचं समाधान सापडू शकतं. पण हे खूप हृदयापासून ओळखलं असलं पाहिजे की माझा बाबा माझा आहे आणि तो माझ्यासाठी आलेला आहे. आणि असं माणसामध्ये आपण बाबांना ओळखल्यानंतर बाबा आपल्याला गुणांच्या आणि शक्तींची वर्षा देतात, आपल्यावरती वर्षा करतात. पण बाबांची आठवण मात्र सदैव ठेवायला लागते. आणि काळजी घ्यायची असते की बाबांच्या आठवणीमध्ये राहायला सुरुवात केल्यावरती आणि आपण ब्राह्मण झाल्यावरती ही मायाची पण खूप नजर असते आपल्यावरती. ही माया अनेक प्रकारे आपल्या मनामध्ये यायचा प्रयत्न करत असते. कधी आपण मुरलीसाठी आळस करू, कधी आपण अमृतवेला नाही करणार, तर कधी नुमाशामचा संध्याकाळचा योग करायला आपल्याला मन नाही लागणार. आपण दुसरी काहीतरी करण्यामध्ये वेळ घालू, पण असं आणि मनामध्ये असं विचार करू की जाऊ दे ना, आज काय आता बाबा काय मुरलीमध्ये रोज तेच सांगतात, आपण काय आता उद्या ऐकूया वगैरे नंतर ऐकूया, असं आळस्य आलबेला पण. आणि नंतरवरती जे काम आपण टाकतो हे सगळे मायेचे डाव असतात आपला वेळ वाया घालवण्यासाठी. म्हणूनसाठी आपल्याला तीक्ष्ण बुद्धीने मेरा बाबा माझे बाबा हे लक्षात ठेवायचे आहे, चावी सांभाळून ठेवायची आणि त्याचा वापरही करायचा आहे. त्यामुळे आपल्याला गोड बाबांचे खूप प्रेम अनुभव व्हायला लागते. बाबा आपल्याबरोबरच आहेत हा सुद्धा सुखद अनुभव आपण मेरा बाबा या चावीनंतर करू शकतो. आणि मन खूप सशक्त व्हायला लागतं जेव्हा आपण मेरा बाबा हे आपल्या हृदयामध्ये ठेवत असतो जपून चावी. आणि स्वतः सर्वशक्तिमान अमरनाथ बाबा सदैव माझ्यासोबतच आहेत हा सुद्धा बाबा आपल्याला अनुभव देतात, अगर आपण बाबांच्या श्रीमतला आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आणत असेल तर. म्हणूनसाठी आपल्या बाबांना नेहमी स्मृतीमध्ये ठेवायचं आहे की आपल्याला कोण भेटलेलं आहे. आणि हे जेव्हा आपण लक्षात राहतं आपल्या दिवसभरामध्ये की मी आत्मा ह्या भ्रकुटी सिंहासनावर बसून शरीराकडून काम करवत आहे, त्याला म्हणता येईल मग श्रेष्ठ पुरुषार्थ. आजही आपले सोमनाथ बाबा आपल्याला सांगतात की हे गोड मुलांनो, तुम्हाला आता खूप खुशी व्हायला पाहिजे. कारण स्वयं साक्षात भगवान मला शिकवण्यासाठी आले आहेत. आपल्या सर्वांच्या हे लक्षात आहे की हे मधुर मुरली पापभस्म करणारी सुखदायिनी मधुर मुरली आपल्याला कोणी मनुष्य नाही ऐकवत आहे. स्वयं शिवबाबा आपल्याला डायरेक्ट सांगत आहेत हे सत्य ज्ञान.
आणि जेव्हा मनापासून समजतो आपण हे ज्ञान स्वयं ईश्वर बाबा मला शिकवत आहेत, तेव्हा मग मनामध्ये खुशी आणि सदैव ह्या अभ्यासावरती अटेन्शन राहतं, आपलं लक्ष राहायला लागतं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे एकदम सहजपणे आपण ज्ञानावरती आपली जीवनचर्या चालण्यासाठी सुरुवात करतो. ह्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे, फक्त आपल्याला थोडंसं स्वतःवरती अटेन्शन द्यायचं आहे आणि स्वतःसाठी टाईम काढायचा आहे. जसं 4 वाजता उठून अमृतवेला करणं हे आपण स्वतःसाठी करतो, ब्रह्ममुहूर्तमध्ये मेडिटेशन, योग. तशाच प्रकारे दिवसभरामध्ये पण स्वतःसाठी टाईम काढून फक्त आपल्या मनाकडे बघायचे की त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे. कारण मनाच्या शक्तीमुळं मनाच्याच कारोबारामुळे आत्म्याची शक्ती वाढते किंवा घटते. आज हे आपल्याला बाबांनी सर्व उत्तम लक्ष केंद्रित केलेलं आहे, सर्व उत्तम गोष्ट की बाबा सांगतात तुम्ही राजतिलक स्वतःलाच राजतिलक लावून घ्या. राजतिलकाचे तुम्ही अधिकारी बनायचं असेल तर आत्माच्या स्मृतीचा तिलक तुम्ही स्वतःला लावून घ्या सदैवसाठी, तेव्हाच तुम्हाला राजतिलक मिळणार आहे. सत्ययुगामध्ये उच्च देवपद प्राप्त होईल आणि पण त्याच्यासाठी आपल्याला पुरुषार्थमध्ये अतिशय हे व्हायचं आहे, कटाक्षाने लक्ष अटेन्शन देणारा, आलस्य नाही करायचं, आलबेलं पण नाही करायचं, नंतर करू असं नाही. प्राधान्य द्यायचे आहे. मुरली ऐकणं, बाबांनी काय सांगितलं त्याच्यावरती ते जीवनामध्ये प्रॅक्टिकलमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये त्या ज्ञानाला घेऊन येणं, त्याला म्हणतात तीव्र पुरुषार्थ. आणि बाबा म्हणतात असा पुरुषार्थ करून तो स्वतःला आत्मतिलक देईल, त्यालाच आध्यात्मिक ज्ञान, पवित्रता, देवपद मिळणार, शांती, आपण पुरुषार्थामध्ये प्रगती जशी करत जातो तसे आपल्याला माया तंग पण करू शकते. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अमृतवेला जर व्यवस्थित होत असेल तर आपल्या दिवसाचं फाउंडेशन आपल्याला मदत करतं आणि आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येतात छोटे मोठे, त्याच्यामधून आपण सहज पार होतो अगर आपले अमृतवेला जर चांगले असेल तर. आणि अमृतवेलेमध्ये जर आपण आनाकानी करत नसेल उठत तर मात्र मग आपल्याला दिवसभरामध्ये श्रीमत सोडून मनवतवर चालणं सुरू होऊ शकतं आणि मग माया पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला घाटा करवते. त्याच्यामुळे मुरली मिस नाही करायची आणि अमृतवेलाही मिस नाही करायची. तसा विचार केला आज नाही उद्या करू, योग तर लागत नाही असा विचार नाही करायचा आहे. अमृतवेला करायची म्हणजे बाबांशी फेस टू फेस बोलायचं, आपल्या मनातले विचार बाबांना सांगायचे. अमृतवेला योग होत नाही आहे, मेडिटेशन होत नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही, हीच माया आहे. मग म्हणून आज बाबा सांगतात की तुम्हाला लहान मुलासारखे, तुम्ही आता लहान नाही आहे, बाबा सांगतात तुम्ही आता वानप्रस्थ अवस्थामध्ये आहात, म्हणजे मॅच्युरिटी आहे, समजदारी आहे. आणि आज बाबा मुरलीमध्ये आपल्याला काय सांगतायत ते आपण पाहूया. तर बाबा सांगतायत मुलांना, हे लाडक्या मुलांनो, आज आहे 23/5/20 प्रातः मुरली ओम शांती. गोड मुलांनो, स्वतःला राजतिलक देण्याचे लायक बना. जितके शक्य तितकं तुम्ही श्रीमतला आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणा. श्रीमत म्हणा बाबांच्या मुरलीमधलं आपलं हे सत्य ज्ञान हे जीवनामध्ये उतरवायचं आहे आणि तरच आपल्याला राज्यतिलक मिळेल. प्रश्न, कोणत्या स्मृतीमध्ये राहाल तर रावणाच्या स्मृतीमधून तुम्ही सहज पार व्हाल, म्हणजे रावण आपल्या लक्षातच येणार नाही आहे आणि रावणासारखा स्वभाव आपला लवकरच परिवर्तित होईल. तर उत्तरामध्ये सांगतात बाबा, नेहमी स्मृती राहावी की आम्ही स्त्री पुरुष नाही, आम्ही आत्मा आहोत. शिवबाबांच्याकडून म्हणजे मोठे बाबा आणि ब्रह्माबाबांच्याकडून आपण वरसा घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. ही स्मृती रावणपणाला आपल्या नष्ट करेल, विसरून टाकेल. जेव्हा तुम्हाला स्मृती राहील की आम्ही बाबांची मुलं आहोत, तेव्हा रावणपणाची स्मृती आणि रावणपणाचे संस्कार आपल्यामधून समाप्त होतील. आणि बाबा सांगतात पवित्र राहण्याची खूप चांगली हीच युक्ती आहे की आम्ही आत्मा आहे. बाबा सांगतात आत्मक भानामध्ये राहण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायचे, मेहनत घ्यायचे, कष्ट घ्यायचेत, म्हणजेच आपल्या बुद्धीवरती अटेन्शन द्यायचं आहे.
ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये कुठलेही परकीय घुसू नयेत आणि आपल्या देशाला नुकसान करणारे वाईट लोक घुसू नयेत म्हणूनसाठी जसे देशाच्या सीमेवरती जसं आपले कमांडोज अटेन्शननी पहारा देतात, तशा प्रकारे आपण स्वतःवरती पहारा ठेवायचा आहे की मी आत्मिक भानामध्ये राहूनच सगळं कार्य करू आणि त्याच्यामध्येच माझी उच्च प्राप्ती आहे. आपण स्वतः आत्मिक भानामध्ये राहिलो की मी ह्या शरीराच्या सिंहासनवरती बसून भ्रुकुटीच्या हे शरीर चालवत आहे, हे जर आपण लक्षात राहिलं, मी पाहतो आहे माझ्या डोळ्यांनी, हे मी शरीरामध्ये आत्मा या हातांद्वारे कार्य करतो, पायांच्याद्वारे चालतो आणि कानांच्याद्वारे ऐकतो, मनबुद्धीने मी विचार करतो, हे सगळं आपल्या लक्षात असेल की मी आत्मा करत आहे सगळं, तेव्हा मग आपल्याला दुसऱ्यालाही आत्मा पाहायला आणि राज्य तिलक घ्यायला उत्तम राहणार आहे. आणि जेव्हा आपल्याला आत्मिक भान असणार आहे तेव्हा सहजच त्याला याद म्हणता येईल. तर बाबा आज गीत चाललेलं, तुम्हाला प्राप्ती करून आम्ही सर्व काही मिळवलं. बाबांना आपण म्हणतोय की तुम्हे पाके हमने जमी तो क्या आसमा भी पा लिया. तर आपल्याला आज गीत चाललेलं असं मुरलीमध्ये. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजवत आहेत, मुलांनो तुम्ही स्वतःलाच भ्रुकुटी मध्यावरती स्वतःचा तिलक द्या. आत्म्याची निवासस्थान म्हणजे राजतिलक माथेवरतीच दिला जातो, ही आत्म्याचीच निशाणी आहे. आता बाबांकडून आत्म्याला स्वर्गाचा वरसा मिळत आहे, स्वर्गाचा वारसा. विश्वराजाईचा तिलक पाहिजे. तुम्ही सूर्य चंद्रवंशी महाराजा महाराणी बनण्यासाठीच हे ते शिक्षण घेत आहात. हे शिक्षण घेणं म्हणजे स्वतःसाठी राजतिलक देणं होय. तुम्ही शिक्षणासाठी चालले आहात बाबांच्या जवळ. आपण जे बाबांना जन्मोजन्मी सद्गती आणि सद्बुद्धी मागितलेली ना, भाग्यविधाता भाग्याचं विधान करतो ते मात्र आत्ताच हे चालू आहे, त्यालाच बाबा शिक्षा म्हणतात. म्हणजे मुरली अभ्यास हे सगळं आपलं शिक्षण चालू आहे राज्यतिलक घेण्यासाठी. बाबा म्हणतात आत्म्याचं जिथं निवास करतो तिथे बाबा आम्ही आपल्याकडून विश्वाचे स्वराज्य अवश्य प्राप्त करू आणि स्वतःसाठी पुरुषार्थ करायचा आहे. मुलं म्हणतात बाबा आम्ही जरूर विश्वाचे राजे बनवून दाखवू. तुम्ही आमच्या चलनला पाहत राहा, कशी चलन आहे तुम्ही पण जाणू शकता. आम्ही स्वतःला राजतिलक देण्याच्या लायक आहोत का. आपण स्वतः परीक्षण करायचे की आपल्याला देवपद मिळू शकतं का, ज्या प्रकारे आपण स्वतःचं परिवर्तन करत आहे का, मनसा वाचा कर्मणा आपली कशी चालत आहे, स्वतः परीक्षण करायचे. तुम्हा मुलांना बाबांना सपुत्र बनवून दाखवायचं आहे. बाबा आपले नाव जरूर प्रसिद्ध करू. बाबांना आपण प्रॉमिस करायची की बाबा तुमचं नाव आम्ही खरोखर मोठं करू. म्हणजेच बाबांच्या नावाची सर्व प्रत्यक्षता आपल्या व्यवहारामधून आपण करू. आम्ही आपले मदतगार बनू. मुलं बाबांना प्रॉमिस करतायत. म्हणजेच स्वतःचे मदतगार बनून भारतवरती आपले राज्य करू, भारताचं राज्य आपण मिळवू असं बाबांना मुलं प्रॉमिस करतायत. परंतु त्या बिचाऱ्यांना माहीत नाही की आम्ही विषय वेतरणी नदीमध्ये पडलो आहोत. इतरांना माहिती नाही आहे की त्यांना राज्य मिळू शकत नाही, कारण ते विषय विकारामध्ये आहेत. आम्हा आत्म्यांचे राज्य तर नाही ना. आता तर आत्मा उलटी लटकली आहे, खाण्यासाठी अन्न मिळत नाही आहे. जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हाच बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो खाण्यासाठी पण आता तर इतकं वाईट अवस्था झालेली आहे की लोकांना खायला अन्नही मिळत नाही आहे. आता मी जाऊन राजयोग शिकवतो. जेव्हा अशी परिस्थिती धर्तीवरती होते तेव्हा बाबा म्हणतात मी तुम्हाला येऊन इथे राजयोग शिकवतो. तर बाबा तुम्हाला शिकवण्यासाठी आलेले आहेत हे सत्य ज्ञान. बेहद पित्याची आठवण तुम्ही करता की हे पित्या आम्हाला नवीन दुनियेची स्थापना करून दे, आम्हाला पतितपासून पावन बनव, म्हणजे पापी आहे आम्ही त्याला पुण्यवान बनव. ज्ञानाचा सागर तुम्ही आहे. ज्ञानाच्या गोष्टी तुमच्याशिवाय कोणाच्याही बुद्धीत राहत नाही आहेत. हे फक्त तुम्ही मुलंच जाणता. बरोबर आमचे बाबा ज्ञानाचे सागर आहेत, सुखाचे सागर आहेत. आणि ही महिमा चांगल्या प्रकारे आठवण करा बाबांची की माझा बाबा काय आहे. विसरू नका बाबांना. बाबांची महिमा आहे ना, ते पुनर्जन्म रहित आहेत. कृष्णाची महिमा वेगळी आहे. सत्वप्रधान पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची महिमा पण वेगळीच असते ना. बाबा म्हणतात मला पण ह्या अविनाशी नाटकामध्ये भूमिका करण्यासाठी यावं लागतं. या नाटकामध्ये अभिनेत्यावर माहिती तर
व्हायला पाहिजे ना. हे बेहदचं नाटक आहे, याचा कालावधी किती आहे, तर जाणलं नाही तर त्यांना बेसमज म्हणेल ना. जे बाबा म्हणतात या नाटकाचा कालावधी किती आहे, याच्यामध्ये कोणते ॲक्टर आहेत, कोण डायरेक्टर, हे ज्याला माहिती नसेल त्याला बेसमजच म्हणावं लागेल. परंतु खरोखरच बाबा सांगतात हे कोणालाही माहीत नाही. बाबा स्वतः येऊन याच्यामध्ये सगळं ज्ञान तुम्हाला देतात. मनुष्य काय होते आणि काय बनतात. आता तुम्ही हे सगळं जाणलेलं आहे, मनुष्यांना तर काहीच माहिती नाही आहे. 84 जन्म हे धर्तीवरती घेतात. भारत खूप श्रेष्ठ होता. चित्र आहेत ना, आता सोमनाथ मंदिरमधून खूप धन लुटून घेऊन गेले. आता अथाह धन होतं तिथे. सोमनाथ मंदिर कोणी बनवलं? प्रथम राजा विक्रमादित्यने द्वापारच्या सुरुवातीमध्ये हे मंदिर अतिशय हिऱ्या मोत्यांनी सोन्यानी बनवलं होतं. प्रचंड हिरी त्याच्यामध्ये वापरली होती, ज्याने आपण सगळ्यांनी ऐकलेला इतिहास. मोहम्मद गझनवीने 17 बार सोमनाथ मंदिर लुटलं. 17 बारी त्यांनी उंटचे उंट भरून तिथून घेऊन गेला. तिथली प्रॉपर्टी म्हणजे विचार करायला पाहिजे की ते किती धनवान, ते मंदिर किती हिऱ्याने आणि मौल्यवान वस्तूंनी बनलं असेल. आपण अंदाज लावू शकतो, ज्याला 17 बार लुटलं गेलं. तर बाबा सांगतात सोमनाथ मंदिरामधून खूप धन लुटून गेले. आता हा धन होते. आता तुम्ही मुलं बेहदच्या पित्याला भेटण्यासाठी आले आहात. मुलं जाणतात बाबाकडून आम्ही श्रीमतद्वारे राजाई तिलक घेण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी पवित्र जरूर बनावे लागेल. जन्मांतर तुम्ही विषय वेतरणी नदीमध्ये डुबून गेले, थकले आहेत ना. असे तुम्ही स्वतःच म्हणता बाबा आम्ही किती पापी झालो आहोत, आम्ही खूप पापी आहोत. आणि स्वतः मान्य करता की मुझे निर्गुण हारे में कोई गुण नाही. म्हणजे मी पापीमध्ये काही गुणच राहिलेला नाही असं आपण स्वतःच म्हणतो. बाबा सांगतात तर असं गायलं म्हणजे जरूर त्याचा काहीतरी अर्थ आहे. पण आता हे गोष्टी तुम्हीच फक्त समजता, बाकीच्यांना अजूनही समजत नाही की ते पापी आहेत, पावन पतित आहेत. बाबा म्हणतात आम्ही विश्वाचे मालक सर्व गुण संपन्न होतो, आता मात्र गुणरहित झालेलो आहे. हे पण बाबाच समजवतात. मुलांचे रचनाकार बाबाच आहेत. तर बाबांना सर्व मुलांच्यावर दया येते. बाबा म्हणतात माझीपणा या अविनाशी नाटकामध्ये भूमिका आहे. मलाही माझ्या ठरवलेल्या टायमिंगमध्ये इथे धर्तीवरती यावं लागतं. खूप तमोप्रधान तुम्ही सगळे होता. खूप खोटे बोलणं, भांडण करणं, पाप करणं हे जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा परमेश्वर धर्तीवरती धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी येतो. पण हे सगळं भारतवासी विसरले आहेत. आम्ही कधी काळी विश्वाचे मालिक डबल मुकुटधारी होतो. बाबा त्यांना स्मृती देतात. तुम्ही विश्वाचे मालिक होते, परंतु तुम्ही 84 जन्म घेतले. तुम्ही आपल्या 84 जन्माला विसरत आहात. हे मात्र आश्चर्य आहे ना. 84 जन्माची कहाणी, 84 जन्माच्या ऐवजी तुम्ही सांगता की 84 लाख जन्म इथे होतात. कल्पाचे आयुष्य पण लाखो वर्ष गायली गेली. हे तर बाबा सांगतात सगळा घोर अंधेरा झाला. हे तर सगळं खोटं लबाड झालं. युगांची आयुमर्यादा कधीही हजारो लाखो वर्ष नसते. एक युग 5000 वर्षाचंच असतं फक्त. कलियुगापासून सुरुवात होते. कलियुग, सतयुग, परत त्रेता, द्वापर आणि परत कलियुग. आणि कलियुग आणि सतयुगाच्या मधला समय संगम युग. आणि एक आत्मा, देवात्मा, एक उच्च ते उच्च देवात्मा ह्या धर्तीवरती फक्त 84 टाईम जन्म घेते आणि हा अखंड खेळ खेळत असते. कारण देवी देवता असताना मृत्यूच लवकर येत नाही आहे. 150 वर्षाचं आयु आहे सतयुगामध्ये. असं सगळं तुम्हाला राजयोगाच्या 7 लेसनमध्ये हे ज्ञान तुम्हाला अवश्य मिळालं असेल. म्हणून बाबा आता सांगतात की 84 जन्माची कहाणीच भारतामध्ये कुणाला माहीत नाही आहे. तेच बाबा येऊन सांगतात. भारत सत्यखंड होता, आता किती असत्यखंड झाले आहे. असत्यखंड कोणी बनवला, सत्यखंड कोणी बनवला हेही कोणी जाणत नाही. रावणाला तर बिलकुलच जाणत नाही. फक्त त्याला जाळत राहतात. कोणी धर्म मनुष्य असेल तर तुम्ही त्यांना सांगा की मनुष्य काय काय करत आहेत सतयुगात, ज्याला स्वर्ग, हेवन, पॅराडाईज म्हणतात. मग रावण आसुरी तिथे कुठून आला? नरकातील मनुष्य तिथे असूच शकत नाही. नरक म्हणजे नरक सर्वत्र आणि स्वर्ग म्हणजे स्वर्ग. तर बाबा सांगतात नरकातला रावण तिथे स्वर्गात सतयुगामध्ये नसतो. म्हणूनसाठी ती सतयुगामध्ये म्हणजे स्वर्गात दुःखाचं नामोनिशाणी नाही आहे. तर बाबा समजतात आपल्याला. आता तुम्ही रामराज्याच्या चित्रावरती पण समजू शकता सगळ्यांना. यामध्ये रावण कुठून आला?
तुम्ही समजावून सांगतात तरी काहींची बुद्धी समजत नाही. लोक थोडे समजतात. तुम्ही फार थोडे आहात समजवणारे. तरीही तुमच्यापैकी किती जण ज्ञान घेत राहतील, तेही पुढे जाऊन पाहू शकतील. तर बाबांनी समजवलं आहे, आत्म्याचे खून पण येथेच दाखवतात. आत्म्याची खून कुठे? माथ्यावरतीच दाखवतात. मोठे चिन्ह राजाचे तिलक आहे. आता बाबा आले आहेत, आपल्याला मोठा तिलक द्यायचा आहे. मोठा तिलक म्हणजे स्मृतीचा तिलक. आपल्याला जाणीव झालेली आहे की आपण आत्मा हे शरीराचा मालिक आहे. बाबा सांगतायत, तुम्ही स्वराज्य कसे प्राप्त करू शकता तो स्वतः दाखवत आहे. याचेच नाव राजयोग आहे. बाबांची शिक्षा जिथे दिली जाते त्याला राजयोग म्हटलं जातं. कृष्ण पिता कसा होऊ शकतो तुमचा? तो तर एक लहान बाळ आहे. तो कसा सगळ्यांचा पिता होऊ शकतो? मुलगा आणि परत राधे बरोबर स्वयंवर झाल्यानंतर त्यांना एक मुलगा होईल. बाकी कृष्णाला इतक्या राण्या इत्यादी हे सगळं खोटं आहे असं नसतं. त्याच्यामागे मोरल आहे, त्याच्यामागे काहीतरी शिक्षा आहे. परंतु याचं पण अविनाशी नाटक असंच नोंद आहे. हे असं जे घडलं ते योग्य. अशा गोष्टी परत ऐकलं. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही आत्मे परमधाममधून आपली भूमिका निभवण्यासाठी या शरीरामध्ये आलेलो आहोत. एक शरीर सोडून दुसरं घेत असतो. हे खूप सहज आहे समजण्यासाठी. लहान मुलांना पण हे शिकवतात, असं बोला. तर शिकवल्यामुळे तोही शिकतं. तुम्हाला पण बाबा काय शिकवतात? फक्त म्हणतात माझी आणि तुम्हाला काय मिळणार आहे ह्या शिक्षणाने? गुप्त अध्यात्मामुळं. त्याची फक्त तुम्ही लक्षात आठवण ठेवा. तर तुमच्याकडून पापकर्म वाईट कर्म होणारच नाहीत. तुम्ही गायन पण करतात की तुम्हीच माता तुम्हीच पिता. आत्म्यांचं गायन करता, आत्माच गायन करते ना. तुम्हेव माताच पिता तुम्हेव. बरोबर. खूप सुख मिळते तिथे तुम्हाला सतयुगामध्ये. तुम्ही मुलं हे जाणतही आहात. शिवबाबा आम्हाला शिकवत आहे. भागीरथ तर मनुष्याचा रथ आहे ना. यामध्ये परमपिता परमात्मा विराजमान आहेत ब्रह्माच्या शरीरामध्ये, भ्रुकुटीमध्ये. परंतु रथाचं नाव काय आहे आता तुम्ही जाणता. रथाचे नाव आहे ब्रह्मा. कारण ब्रह्माद्वारेच ब्राह्मणांची स्थापना होते. प्रथम ब्रह्मा चोटी असतात, परंतु देवता बनतात. परत ते देवता आपल्या पुरुषार्थनी बनतात. शिवबाबांनी काय सांगितलं ते ॲक्युरेट फॉलो करून ब्रह्माबाबा पण देवता बनतात. मग शिवबाबाकडूनच ते पण शिवबाबांना बुद्धीमध्ये ठेवूनच ब्रह्माबाबा आपल्या देवपदाला प्राप्त करतात. म्हणून प्रथम ब्राह्मण चोटी असते, परत देवता बनतात. ब्राह्मण पाहिजे त्यामुळे विराट रूप दाखवलं आहे. तुम्ही ब्राह्मणच परत देवता बनतात. बाबा तर खूप चांगल्या रीतीने समजून सांगतात. तरीही मुलं विसरतात. बाबा म्हणतात मुलांनो, नेहमी ठेवा लक्षात की आम्ही स्त्री पुरुष नाही, आम्ही आत्मा आहोत. आम्ही मोठे शिवबाबा आणि छोटे बाबा ब्रह्माद्वारे आपण वरसा घेत आहोत. तर रावणाची स्मृती नष्ट होऊन जाईल. ही स्मृती जर तुमच्यामध्ये पक्की झाली तर. आणि इथं बाबा तुम्हाला शुद्ध स्वच्छ बनण्याची, पवित्र बनण्याच्या युक्त्याही खूप चांगल्या सांगतात. बाबांच्याकडे पती पत्नी दोघे येतात. दोन्ही म्हणतात बाबा जेव्हा स्मृती आली की आम्ही एकाच पित्याची मुलं आहोत, तर रावणपणाची विस्मृती व्हायलाच पाहिजे. हे कष्ट मुलांना घ्यायचं आहे. कष्टाशिवाय काहीच होऊ शकणार नाही. आम्ही बाबांशी बनलो आहोत तर बाबांचीच आठवण यायला पाहिजे. बाबा पण म्हणतात माझी आठवण करा, तर तुमच्या आत्म्यामधून विकर्म पापाचा बोजा नष्ट होईल. कारण केवळ बाबाच आपला पापकटेश्वर आहे. बाबांचीच महिमा आहे पापकटेश्वर. अमरनाथ, भोलानाथ, सोमनाथ, भोला भंडारी, काटोनचा बबुळनाथ. तर हे सगळं बाबांना विशेषण आहे. कारण बाबा आपल्याला असं सुखप्राप्ती करून देतात आणि आपल्या बाबांच्या आठवणीमधून आत्म्यामधून पाप नष्ट होत जातं. आत्मा स्वच्छ, प्युअर आणि सुंदर बनते. म्हणूनसाठी परत कृष्णाचं गायन आहे सत्य श्याम सुंदर. श्याम माना विकार असलेला, काम, क्रोध, मोह, अहंकार, आणि सुंदर माना सोलाकला संपूर्ण शांत स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, शक्तीनी आणि गुणांनी युक्त आत्मा असते. त्याला म्हणतात सोलाकला संपूर्ण. बाबा सांगतात म्हणूनसाठी हे तुम्हाला खूप उच्च प्राप्ती होणार आहे. म्हणूनसाठी आठवणीचं कष्ट जरूर घ्या. बाबा म्हणतात पुरुषार्थ कमीत कमी तुम्ही मला 8 तास आठवण करायला पाहिजे. शरीराने काम करा आणि मनबुद्धीने ईश्वराला आठवण करा. 1 घडी आधा घडी तुम्ही माझ्या आठवणीमध्ये बसायला पाहिजे. मुरलीच्या वर्गामध्ये तर स्मृती येईल ना बाबांची. बाबा आम्हाला शिकवत आहेत.
आता तुम्ही बाबांच्या सन्मुख आहात ना, बाबा म्हणून बाबा मुलांनो म्हणून समजवू शकतात ना. तुम्ही बाबांची मुलं आहात, तुम्ही मुलं ऐकतात. बाबा म्हणतात वाईट गोष्टी ऐकू नका, वाईट गोष्टी बोलू नका, पण आणि वाईट विचारही करू नका. ही आत्ताचीच गोष्ट आहे. आता तुम्ही मुलं जाणता, आम्ही ज्ञानासारखे बाबांच्याकडे आलो आहोत. आम्ही ज्ञानसागर, आपण ज्ञान घेण्यासाठी ज्ञानसागर बाबांच्याकडे आलो आहोत. ज्ञानसागर बाबा तुम्हाला साऱ्या सृष्टीचं ज्ञान ऐकवत आहेत, परंतु कोणी ज्ञान घेतील, कोणी घेणार नाहीत. हे त्याच्यावरती आधारित आहे. अगर त्याचं भाग्य देवपद प्राप्त होण्याचं असेल तर त्याला हे ज्ञान समजेल, हे बाबा म्हणतात आज मुरलीमध्ये. बाबा सांगतात आपल्याला, बाबा येऊन आम्हाला आता ज्ञान देत आहेत. आता आम्ही राजयोग शिकत आहोत, तर कोणालाही ग्रंथ किंवा भक्तीचा अंश पण राहणार नाही. कारण भक्ती जेव्हा परिपूर्ण होते तेव्हाच ज्ञानमार्गामध्ये येतो आपण. भक्ती मार्गामध्ये ज्ञान काहीच नाही, परंतु ज्ञानमार्गामध्ये भक्ती काहीच नाही. ज्ञानसागर जेव्हा धर्तीवरती येतात तेव्हा हे सत्य ज्ञान आपल्याला देतात. त्याचेच ज्ञान सद्गतीसाठी आहे. सद्गतीदाता एकच शिवबाबा आहे. त्यांनाच भगवंत म्हटलं जातं. त्यांनाच अनेक नावं, ईश्वर, अल्लाह, खुदा, गॉड, प्रभू, खूप नाव आहेत बाबांना. सर्वजण एकाच पतित पावनला बोलवत असतात. सगळ्या धर्माची लोकही बाबांनाच बोलवत असतात. परत दुसरा कोणी कसे जाऊ शकतो? आता बाबाद्वारे तुम्ही मुलं खऱ्या गोष्टी ऐकत आहात, सत्य ज्ञान ऐकत आपण ज्याला सद्गती आणि सद्बुद्धीवालं ज्ञान म्हणतात. आणि शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की भगवान भाग्याचा विधाता आहे, भाग्य विधान करतो तो. मग भाग्य विधान म्हणा सत्य ज्ञान. बाबा सांगतात खूप सावकार तुम्ही मुलं खऱ्या गोष्टी ऐकत आहात. बाबा म्हणतात मुलांनो, मी तुम्हाला खूप सावकार बनवण्यासाठी आलेलो आहोत. 5000 वर्षाच्या गोष्टी आहेत. तुमच्या डोक्यावरती दुहेरी मुकुट होता. तुम्हाला 2 क्राऊन होते. एक क्राऊन तुमचा पवित्रतेचा होता आणि एक क्राऊन राजाईचा. 2 मुकुट होते आपल्याला, पवित्रतेचा मुकुट आणि एक राजाईचा मुकुट. तर बाबा सांगतात परत तुम्ही जेव्हा द्वापार युगामध्ये येता आणि शरीर भानामध्ये येता तेव्हा रावण येतो. आणि म्हणूनसाठी तुम्ही परत हळूहळू जन्ममृत्यूचं चक्र खेळता खेळता परत एकदा द्वापारमध्ये जन्माला आले की तुम्ही पुजारी बनता. आता बाबा शिकवण्यासाठी आले आहेत की त्याच्या श्रीमतवरती तुम्ही जर चालत राहिले, त्याची भगवंताची आदेश, भगवंताची संदेश, भगवंताची शिक्षा जर आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये जर आणली तर आपल्याकडून सुकर्म होणार आहेत आणि उच्च भाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्यालाच म्हणतात स्वर्गामध्ये जाणं, सतयुगामध्ये देवपद प्राप्त होणं. बाबा समजवत आहेत आता पुढे. बाबा म्हणतात मला हे शरीरसुद्धा भाड्याने घ्यावं लागतं. महिमा तर एकाच बाबाची आहे ना. त्यांचा रथ आहे नंदी बैल. नंदी बैल नाही आहे. नंदी म्हणजे मेलचं प्रतीक, मनुष्याचं प्रतीक आहे नंदी. सर्व महिमा तुमची आहे. बाबा तुम्हाला हे ज्ञान ऐकवत आहेत. मी पण ऐकतो. ब्रह्माबाबा म्हणतात मी पण ऐकतो. मी एकट्याला कसं ऐकवेल? परशुबाबा म्हणतात मी एकट्याला कृष्णाला ज्ञान कसं ऐकू ब्रह्माबाबाला? कारण इथे तर पूर्ण राज्य स्थापन व्हायचं आहे ना. सतयुग म्हणजे राजाई, म्हणजे राजवाड्यामध्ये कसं असतं? राजा राणी, महाराणी, नोकर चाकर, सावकार, प्रजा सगळं पाहिजे ना राजधानीमध्ये. म्हणून बाबा सांगतात मी एकट्याला ज्ञान नाही ऐकत आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकवत असतो. हे पुरुषार्थ विद्यार्थी आणि हे ब्रह्मा पण स्वतः पुरुषार्थी आहे. म्हणजे ब्रह्माबाबा पण शिवबाबाकडून ज्ञान घेऊन आपले अभ्यास करत असतो. आपल्या आत्मिक भानामध्ये राहून बाबा आपल्या देवदूताकडे, फरिश्तापणाकडे जाण्यासाठी पुरुषार्थ केला खूप ब्रह्माबाबांनी स्वतः 30 वर्ष खूप पुरुषार्थ केला. बाबा तर त्यांच्या डायरीमध्ये लिहून अभ्यास करायचे की मी आत्मा आहे. बाबा 100 वेळा लिहायची एका वेळेला, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी असा देवी आत्मा आहे, उच्च आत्मा आहे, मीच नारायण आत्मा आहे, अशा लिहायचे. आणि बाबा सगळ्यांच्यासाठी पण अभ्यास करायचे. जसे त्यांची पत्नी जशोदा माता, त्यांच्यासाठी तर बाबा लिहायचेच नेहमी डायरीमध्ये की मनामधले संस्कार बदलण्यासाठी मनावरती असं करावं लागते विधी. बाबा डायरीमध्ये लिहायचे ब्रह्माबाबा जसोदा आत्मा आहे, जसोदा आत्मा आहे, असे बाबा सारखे लिहित बसायचे. तर मग बाबा 30 सालमध्येच केवळ बाबा आपले राजदूत झाले, फरिश्ता झाले, परी झाले. आणि बाबा परी बनून आता
सगळ्यांना आता मदत करत आहे. म्हणून ब्रह्माबाबा जेव्हा अव्यक्त झाले, साकार शरीरामधून सूक्ष्मतनमध्ये गेले, तेव्हापासून विश्वभरामध्ये सेवा खूप जोराने वाढली. कारण आपण जेव्हा शरीरामध्ये असतो तेव्हा त्याला लिमिट आहे, पण लाईटच्या शरीराला काहीच लिमिट नाही, ते कुठेही जाऊ शकतं. तर मग ब्रह्माबाबा अव्यक्त झाल्यानंतरच 140 देशामध्ये आपली ही ब्रह्मकुमारी सेवा निरंतर वाढली गेली. आणि आम्ही जेव्हा ज्ञानामध्ये आलो 2013मध्ये, तेव्हा आम्ही पण ज्ञानामध्ये आल्यावर तर 4 महिन्यांनी आमच्या इथे बँकॉकमध्ये ब्रह्माबाबाचा साक्षात्कार केला. अमृतवेलेमध्ये साक्षात बाबांना पाहिलं आम्ही. जे तुम्ही कोणी जर मधुबनला गेले तर पांडव भवनमध्ये हिस्ट्री हॉल आहे. हिस्ट्री हॉलमध्ये ब्रह्माबाबाचा एक उंच फोटो आहे, जो बाबा हात बांधून तिथे आहेत. तो सेम बाबांना मी इथे बँकॉकमध्ये बघितलेलं. तेव्हा मी काहीच नव्हते ओळखत, ब्रह्मकुमारी माहिती नव्हतं, ब्रह्मबाबा पण नीट माहिती नव्हतं. तेव्हा बाबांनी इथे मला साक्षात्कार दिलेला. तर मग तेच बाबा सांगतायत की हे बाबा पण ज्ञान ऐकतात आणि पुरुषार्थ करतात. हे पण बाबा पुरुषार्थी विद्यार्थी आहेत, तुम्ही पण विद्यार्थी आहात. हे पण राजयोगाचे शिक्षण घेत आहेत, बाबांच्या आठवणीमध्ये राहतात, खूप खुश होतात. ब्रह्माबाबा खूप खुश होतात की मी लक्ष्मीनारायण बनणार आहे. लक्ष्मीनारायणाला पाहून बाबा खूप खुश व्हायचे, आम्ही असं बनणार आहोत. तुम्ही इथे स्वर्गाचे राजकुमारी बनण्यासाठी आले आहात, तर तुम्ही स्वतःचं चिंतन करायला पाहिजे आपण ही दिवसभरात की मी राजा राणी, मी सतयुगामधला स्वर्गामधला राजा महाराजा बनणार आहे, राजकुमार बनणार आहे. हे आपण स्वतः चित्रण करायचं आहे. कारण आपण आपल्यालाच खूप ओळखू शकतो, बाकी कोणी नाही. तर आपण आपलं परीक्षण करायचं आहे, स्वतःला राजतिलक द्यायचं आहे, आत्मिक तिलक द्यायचं आहे आणि विचार करायचा आहे की माझा आत्ता जो पुरुषार्थ चाललेला आहे त्यानुसार मी किती उच्च पद सतयुगामध्ये मिळवू शकतो. बाबा सांगतात राजयोग आहे ना मुख्य उद्देश, पण बाबा आपल्याला सांगतात तुम्ही इथे स्वर्गाचे राजकुमारी बनवण्यासाठी आणि बनण्यासाठी आले आहात. राजयोग आहे ना मुख्य उद्देश, पण बाबा शिकवणारे तुमच्या सन्मुख आलेले आहेत. आता बाबा आपल्याला परमधाममधून येऊन आकाशाच्या वरून आकाशापार बाबाचं घर असताना सुद्धा बाबा तेथून खाली इस मनुष्य सृष्टीवरती आपल्याला ज्ञान ऐकवण्यासाठी येतो, भाग्याचं विधान करण्यासाठी आत्ता तो आलेला आहे आणि आता ज्ञान देत आहे. तर इतकी खुशी का होत नाही तुम्हाला की साक्षात भगवान तुम्हाला शिकवत आहे. ज्याला तुम्ही इतक्या वर्षापासून युगापासून बोलवलं तो आत्ता आलेला आहे आणि सत्यज्ञान देत आहे, तरी पण तुम्हाला इतकी खुशी का होत नाही आहे. मनुष्य बाबा म्हणतात मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. बाबाकडे आम्ही कल्प वर्षा घेत आहोत. आम्ही ज्ञानसागर जवळ येतो. पाण्याच्या सागराच्या गोष्टी नाही करत आहेत बाबा, हे तर ज्ञानसागर बाबांच्या बाबा आपल्या स्वतःबद्दल सांगतायत. हे तर बाबा सन्मुख समजवत आहेत. तुम्ही देवता बनण्यासाठी राजयोग शिकत आहात. मुलांना किती खुशी व्हायला पाहिजे की आपल्याला कोण भेटला आहे, आपण काय बनणार आहे. आम्ही आपल्या घरी जात आहोत. आता ते तितकेच शिकतील. ते जेवढं तुम्हाला पद प्राप्त होणार आहे देवपद सतयुगामध्ये, तेवढाच तुम्ही या मुरलीचा आणि ह्या गुप्त ज्ञानाचा अभ्यास करायला, असं बाबा सांगतायत. प्रत्येकाला पुरुषार्थ करायचा आहे. ज्याचं श्रेष्ठ पद मिळणार असेल तो बाबाच्या श्रीमतवरती मुरलीवरती संपूर्ण अटेन्शन देऊन स्वतःचं परिवर्तन तुरंत करेल. बाबांनी मुरलीमधून आपल्याला काय काय शिक्षा दिली त्याच दिवशी जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न करायचे. असं नाही की बाबांनी सांगितलेलं आहे की असं बोलायचं, असं वागायचं, असं बघायचं, असं शुद्ध भोजन करायचं, हे सगळं सांगितलं आहे बाबांनी, परंतु नंतर बघूया असं मनाला समजवायचं नाही आहे. कारण आपल्याला स्वतःचाही खात्री इथे नाही आहे. म्हणूनसाठी मम्मा नेहमी म्हणायची हर घडी अंतिम घडी, म्हणा हर श्वास अंतिम समजा, तेव्हा आपल्याकडून उच्च पुरुषार्थ होईल. नाहीतर आपण नेहमीच आलस्य करू आणि हर कार्य उद्यावरती सुद्धा टाकू शकतो. म्हणूनसाठी बाबा सांगतायत प्रत्येकाला पुरुषार्थ करायचा आहे. खूप मोठी लॉटरी लागलेली आहे तुम्हाला. ईश्वराला याद करायचं आणि राजाई घ्यायचं किती सोपं काम आहे. मनबुद्धीपासून शिवबाबांना आठवण करायचं आहे आणि आपलं वागणं सुधरवायचं आहे. बस राजाई प्राप्त होते, उच्च भाग्य प्राप्ती होते. बाबा सांगतात खूप मोठी लॉटरी आहे तुम्हाला, हे ज्ञान प्राप्ती झालेली आहे. काही मुलं ज्ञान समजून पण सोडून देतात. माया किती प्रबळ आहे. अच्छा, गोड आणि फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना बाबांचा अतिप्रिय मुलांना बाबांचा शुभप्रभात आणि आत्मिक पिता म्हणा शिवबाबा पित्याचा
आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे, स्वतःला राज्यतिलक देण्याचे लायक बनवायचं आहे. सुपुत्र मूल बनून सुपुत्र बाबांचं मूल बनून बाबांना पुरावा द्यायचा आहे की बाबा माझी चलन खूप श्रेष्ठ देवता बनण्यासारखी आहे आणि बाबांचं पूर्णतः मदतगार बनायचं आहे सतयुगाची स्थापना करण्यासाठी. नंबर 2, आम्ही विद्यार्थी आहोत, भगवान आम्हाला शिकवत आहे याची खुशी अभ्यास याच खुशीने अभ्यास करायचा आहे. कधी पण अभ्यासामध्ये आणि पुरुषार्थामध्ये कमजोर नाही बनायचं. वरदान आहे आजचं, नियंत्रण करण्याच्या शक्तीद्वारे 1 सेकंदामध्ये परिस्थितीमधून मार्ग काढून बाहेर येणं आदराने पास होणारे मुलांना बाबांचे आशीर्वाद आहेत. वरदानांचं स्पष्टीकरण, आता शरीरामध्ये यायचं आणि आता शरीरापासून अनासक्त बनून अव्यक्त स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. जितका गोंधळ होईल तेवढीच स्वतःची स्थिती अतिशय शांत हवी. यासाठी सामावण्याची शक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. 1 सेकंदामध्ये विस्तारापासून सारमध्ये या आणि 1 सेकंदामध्ये सारमधून विस्तारामध्ये या. असा अभ्यास करण्याने नियंत्रण करण्याची शक्ती तुमच्यामध्ये येईल आणि असे नियंत्रण करणारी शक्ती असणारेच विश्वावरती राज्य करू शकतात, आधी राज्य करू शकतात. हाच अभ्यास अंतिम 1 सेकंदाच्या परिस्थितीमध्ये आदराने पास तुम्हाला करवेल. अंतिम समय म्हणजे जेव्हा या शरीरातून आत्मा निघून जाणार आहे तेव्हासुद्धा आपल्याला आत्ताचा हा अभ्यास परखण्याची शक्ती, नियंत्रण शक्ती आणि कुठलीही गोष्ट पटकन सामावण्याची शक्ती जेव्हा आपल्यामध्ये असेल तेव्हा मात्र आपल्याला लास्टचा क्षणसुद्धा सुखदायी होणार आहे आणि उच्च प्राप्तीसाठी योग्य असेल असाच होणार आहे. म्हणूनसाठी आपल्या शक्तींनाही जागृत करायचं आहे. आपल्याला 8 शक्ती आहेत. सुविचार, वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि दुसऱ्यांना पण करवा तर लहानपणाचे खेळ समाप्त होतील. ओम शांती शांती शांती. बाबांनी सुविचार किती चांगला सांगितलेला आहे. वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा म्हणजे मॅच्युरिटी, बचपना सोडून टाकायचं. लहान मुलं कशी करतात, रुसतात, फुगतात, करत नाहीत, कधी करतात, आळस्य करतात, परत करू म्हणतात किंवा दुसऱ्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतात आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते मात्र पाठी ठेवतील. असं मात्र आपण खेळ करायचा नाही. बाबा सांगतात वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि दुसऱ्यांना पण करवा आणि लहानपणाचे खेळ म्हणजे लहान मुलांसारखे खेळ समाप्त करायचे आहेत. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांना अनगणित पदम गुण शुक्रिया.